हे काय तू एकटीच निघालीस? हो, गीता कुठे? ती घरातच थांबतीये, पण मला जायला हवं. बरं चल मी येतो. अहो पण दुकान दुकानात काय बबन आहे, मधू काका आहे. चल तू. येऊ मी? तेवढं आजी आजोबांकडे. हा मी आहे, काळजी करू नकोस. ए पोचल्यावर फोन करत राहा मध्ये मध्ये. हा हा हो. चल. हो गॉड, सकाळपासून ECG स्टेबल होता. काय होतंय? आत्या पण डॉक्टर रावराणे आलेत तरी नाही अजून. ECG सारखा अनस्टेबल होतोय, सारखी फ्रिक्वेन्सी बदलते. आत्या पण 36 तास संपत आलेत. मोनिका शुद्धीवर यायला हवी होती. आपण काहीतरी करायला पाहिजे. कूल डाऊन. मला थोडं विचार तर करू देत ना. त्या विक्रांत, अलका काकी आणि विजय काका आलेत. यानं काय घाई आहे? तू प्लीज बाहेर जा आणि त्यांना सांग कुणीही आत येता कामा नये. हो. हॅलो हॅलो आजी, मी मानसी बोलतीये. बोल म्हणू. कशी आहे ग तिची तब्येत? बरी आहे ना? कोणाचा फोन ग? मनूचा फोन आहे. मनू, काय झालं? बोल ना काहीतरी. काय म्हणते ती? काय नाही आजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये. प्रार्थना कर. काय म्हणाली ग? खूप काळजीत आहे ती. प्रार्थना कर म्हणाली. काय झालं? काय रे? काय झालं विक्रांत? अरे बोल ना काहीतरी. बरी आहे ना मोनिका? आई बाबा मन घट्ट करा, आतून काहीही न्यूज येऊ शकते. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.